हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपल्याला प्रत्येकाला आपली प्रगती व्हायला पाहिजे. मी आजच्यापेक्षा उद्या चांगलं व्हायला पाहिजे अशी इच्छा असते. प्रत्येकाची इच्छा असते. पण काही लोकांची प्रगती थांबते. कशामुळे थांबतीये ती? आपण कुठे चुकतोय? म्हणून मी एक 10-11 पॉइंट्स काढलेले आहेत. हे कसे? स्वतःकडे बघून. हे बघा, अनुभव एक मोठा शिक्षक असतो. असं नाही आम्ही सगळं काही चांगलं करेक्ट केले नाही. अनुभवामुळे बरंच काही आपल्याला कळते. आणि आजूबाजूला बघतो, असं सगळे स्वतःच्या अनुभवावरून, बाकीच्यांचं बघून, किंवा इवन ज्यांना प्रगती मिळाली आहे, ज्यांनी प्रगती साधली आहे, त्यांचे गुण बघून हे मी पॉइंट्स काढलेले आहेत. खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. त्यामुळे शक्य एवढे लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. म्हणजे काय होईल त्यांना पण जाणवेल. पहिलं, आपलं प्रगती कशामुळे होत नाही म्हणजे अहंकार, इगो. कोणी काही सांगितलं तरी नाही, मला माहित आहे, असंच आहे, मला माहित आहे, मी करतो तर बरोबर आहे. हा अहंकार बरेच लोकांना असतो. नाही, मला सगळं माहित आहे, हा मला काही सांगू नका. हा इगो किंवा हा अहंकारामुळे आपली प्रगती थांबतीये तिथे. का? म्हणजे आपण पुढचं काही नवीन शिकायला तयारच नाहीये. आपल्याला वाटतंय मला सगळं काही येते. त्यामुळे हा अहंकार किंवा इगो, म्हणजे मला सगळे येते, मी करते तर बरोबर आहे, मला कोणी सांगायला नको. त्यामुळे असं करायचं नाही. आपण कोणी सांगितलं तरी तर जरा ऐकून घ्यायचं. आपल्याला योग्य वाटलं तर जरा फॉलो करायला पाहिजे. आणि जे काही आपल्याला माहीत नाही तर आपण दुसऱ्यांकडनं घ्यायला पाहिजे. हे झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट काय झाला? अहंकार. दुसरा, आपण का नाही आपला हा कम्फर्ट झोन सोडून पुढे सरकायला तयार नाही. आपल्याला वाटतं इथे सगळं आहे, ठीक आहे, इथून मी सोडून दुसरे गावाला जायचं, तिथे ती नोकरी करायची, किंवा आणि काही दुसरं ज्ञान मिळवायचं नको आहे, ठीक आहे. म्हणून आपण हा सेफ झोन म्हणू, आपला कम्फर्ट झोन हा आपल्याला सोडायला नको वाटते. आपल्या मनाची तयारी नसते दुसरं काहीही पत्करायला. हे आहे दुसरं कारण. तिसरं आहे बॅड एन्व्हायरमेंट, बॅड फ्रेंड्स, टॉक्सिक फ्रेंड्स, टॉक्सिक फॅमिली. तुम्ही ज्या वातावरणात वाढता तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह वातावरण, ऑप्टिमिस्टिक असलं का नाही, तुमचे प्रगतीला जरा हेल्पिंग हँड मिळते. उलट तर वातावरण नाहीये चांगलं, तिथे कोणालाही काही अपेक्षा नाहीत, असलं वातावरण असलं तरी आपल्याला पुढे जायला अडथळे येतात. हे झालं तिसरं. बघा, पहिला अहंकार, दुसरं आपण आपला कम्फर्ट झोन सोडून जायला तयार नाही, तिसरं आपलं एन्व्हायरमेंट, आपले आजूबाजूचं, आपले मित्र, हे सगळं. आणि पुढचं आहे आपली भीती. भीती कशाची वाटते? अयो, मला ते यश मिळालं नाही तर, मी हरलो तर, मला लॉस झालं तर, मी नापास झालो तर. ही भीती
अतिशय आपल्याला पुढे जायला थांबवते. किंवा लोक काय म्हणतील, अहो कोणी केअर करत नाही, कोणालाही वेळ नसतो, प्रत्येकाला स्वतःकडे स्वतःचे प्रगतीकडे बघत असतात. तुमची प्रगती झाली, तुम्ही हे केलं, त्यातलं चांगलं, कोणालाही वेळ नसतो. त्यामुळे आपण आपल्याकडे बघा. नो वन केअर्स फॉर यू. लक्षात ठेवा, हे आपल्या अगदी आई वडील जवळचे सोडले का नाही, बाकीच्यांना लिस्ट बॉदर्ड, त्यांना त्यांचं पुरेसं झालेलं आहे. पुढचं ओव्हर थिंकिंग. का म्हणजे रात्रंदिवस विचार करायचा. अहो असं झालं की काय होईल. कित्येक वेळा तसं काही होत नसते, नुसतं तुमचे विचार. असं झालं की काय होईल, तसं झालं की काय होईल. त्यामुळे हे ओव्हर थिंकिंग करायचं बंद करायला पाहिजे. पुढचं कंपॅरिझन. हे बघा, आपला हा प्रवास आहे. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. ते प्रवासात प्रत्येकाची स्वतःची गती असते, स्वतःचं स्पीड असते. प्रत्येक माणूस युनिक असते. त्याच्याकडे आहे तसं तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे आहे तसं माझ्याकडे नाही. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असते. आपली गती, आपले रिसोर्सेस, हे सगळं वेगळं असते. त्यामुळे कधी कोणाशी कंपेअर करायचं नाही. कंपेअर करायचं असलं तरी स्वतःकडे कंपेअर करायचं. ओके, गेल्या वर्षी मी कसा होतो, आता मी कसा आहे. त्यामुळे तुम्ही सारखं लोकांशी कंपेअर करून बसलात, हो तो किती पुढे गेला, त्याला किती मार्क पडले, त्याला किती पगार वाढ मिळाली, नाही, तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची स्वतःची गती वेगळी आहे. हा आपला प्रवास आहे, जर्नी आहे. त्यामुळे आपल्या गतीप्रमाणे आपण जायचं. आपली गती कशी वाढवायची हे आपण विचार करायचा. पुढचं फोकस नसणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नसणं. कुठलंही आपण करायचं ठरवलं का नाही, विचार तो करायला पाहिजे, स्वप्न ती पाहिजे. ध्यानी मनी उठता बसताना तुम्हाला तो विचार पाहिजे, तरच ते आपण काहीतरी करू शकतो. आपलं फोकस नसलं, आपलं कॉन्सन्ट्रेशन नसलं तरी आपली प्रगती होत नाही. आणि एक विक्टिम माइंडसेट असते बघा. विक्टिम माइंडसेट म्हणजे काय, बळी पशु. आपल्याला वाटते, अयो माझे आई वडील असं होते, ते सुशिक्षित नव्हते म्हणून मी हे झालो नाही, मी खेडेतनं आहे, माझं कॉलेज चांगलं नव्हतं, अमुक कितीतरी प्रकार. हे सगळ्यातनं बाहेर यायला पाहिजे. हे सगळं काही कारण नाहीये. आपल्याला माहित आहे, काही नसलेले लोक सुद्धा कुठून कुठे पोचलेले आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा आज भारतातला मोठा उद्योगपती होतो. किंवा पेपर टाकणारा मुलगा भारताचा राष्ट्रपती बनू शकतो. त्यामुळे हा विचार करायला पाहिजे. असं काहीही नाहीये अमुक म्हणजे अमुक नाही. तुमचे विचार प्रगल्भ पाहिजे, आशावादी असायला पाहिजे. तुम्ही एवढं असलं का नाही, तुम्ही खेडेतनं या, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, नथिंग मॅटर्स. आणि पुढचं म्हणजे एक प्रोकास्टिनेशन. कुठलीही गोष्ट उद्या करू, परवा करू. अभ्यास पुढचे 1 तारखेपासून चालू करायचं. व्यायामाला आता जानेवारी येतेच जवळ, जानेवारीपासून चालू करायचं. असं कुठल्याही गोष्टीला. त्यामुळे असं करू नका. कल करना तो आज कर लो, आज करना तो अब कर लो. कुठलंही एवढंसं छोटंसं काम असलं का नाही, कुठलंही 1 मिनिटात होते, 1 सेकंदात होते असं असलं का लगेच करायचं. तर पुढच्या क्षणाला सुद्धा
ठेवायचं नाही. हे आपण फॉलो करायला पाहिजे. नाही ते उद्या करतो, टुमॉरो नेव्हर कम्स. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाला, मला पण ह्याच्यामुळे खूप अडथळे आलेत. आपल्याला वाटते कुठलंही काम आपण परफेक्ट करायला पाहिजे. ते काही चुका आढळता कामा नये कुठे, अगदी परफेक्ट. मग ते परफेक्शनसाठी आपण थांबलो की होईल का नाही. आहे तसं तुम्ही चालू करत जावा, परफेक्शन आपोआप येते. परफेक्शन आल्यावर करतो म्हटलं की नाही होत. आहे तसं चालू करा. यू विल गो ऑन इम्प्रूव्हिंग. फॉर एक्झाम्पल, कोणाला वाटते ओके यूट्यूब चालू करायचं, पण त्यांना वाटते नाही मला चांगलेपैकी कॅमेरा पाहिजे, चांगलं मला स्टुडिओ पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, मग मी करणार. हां, परफेक्ट पाहिजे काय? असं होऊ शकते का? लाईफमध्ये काही परफेक्ट नाहीये. हे कळायला मला बरीच वर्ष लागली. त्यामुळे आहे तिथून आहे तसं चालू करा. वेळ लागेल पण होते तर काम. तुमची प्रगती व्हायला पाहिजे ते आहे तिथून पुढे जात जावा. वेळ लागेल, डझंट मॅटर. एकदम परफेक्शन म्हणजे कोणालाही परफेक्शन येत नाही. अगदी परफेक्शन असं शब्द कुठल्याही गोष्टीशी नसतो. तर आपण प्रॅक्टिस करून करून परफेक्शनला जातो, ह्याची आपले सर्वांना जाण पाहिजे. मला सांगा, ह्या 10-11 गोष्टींपैकी, हे एवढे कारणांपैकी तुम्हाला कुठलं कारण तुमचे प्रगतीला अडथळा आलेला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.